नमस्कार. श्री स्वामी समर्थ. पिठोरी अमावस्या हा दिवस 64 योगिनी आणि देवी पार्वतीच्या पूजेसाठी महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी योगिनी देवीची कथा व आरती करणे शुभ मानले जाते. पिठोरी अमावस्या ही मुलांच्या सुखासाठी आणि आरोग्यासाठी उपवास करून साजरी केली जाते. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण या पिठोरी अमावस्येची कथा व आरती पाहूयात. पिठोरी अमावस्येची कथा. आटपाट नगर होते. तेथे एक गरीब ब्राह्मण राहत होता. त्याच्या घरी श्रावणातल्या अमावस्येच्या दिवशी वडिलांचे श्राद्ध असे. इकडे दरवर्षी काय होई, ज्या दिवशी श्राद्ध त्या दिवशी सकाळपासून त्याच्या सुनेचं पोट दुखू लागे व ब्राह्मण जेवायला बसण्याच्या वेळेस बाळंत होऊन पोर मरून जाई. असं झालं म्हणजे ब्राह्मण तसेच उपाशी जात. असे 6 वर्षे झाले. 7व्या वर्षीही तसंच झालं. तेव्हा सासरा रागवला. ते मेलेलं पोर तिच्या ओटीत घातले, तिला रानात हकलून लावले. पुढे जाता जाता ती एका मोठ्या अरण्यात गेली. तिथे तिला जोटिंगची बायको भेटली. ती म्हणाली, बाई बाई तू कोणाची कोण, इथे येण्याचं कारण काय? आलीस तशी लवकर जा, नाहीतर माझा नवरा जोटिंग येईल आणि तुला मारून खाऊन टाकील. तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली, तेवढ्या करताच मी इथे आले आहे. जोटिंगाची बायको म्हणाली, बाई बाई तू इतकी जीवावर उदार का? तशी ब्राह्मणाची सून आपली हकीकत सांगू लागली. ती म्हणाली, मी एका ब्राह्मणाची सून. दरवर्षी मी श्रावणी अमावस्येच्या दिवशी बाळंत होते व मूल मरून जाते. त्याच दिवशी आमच्या घरी माझ्या आजी सासऱ्याचे श्राद्ध असे. माझे असं झालं म्हणजे श्राद्धास आलेले ब्राह्मण उपाशी जात. अशी 6 बाळात पण माझी झाली. 7व्या खेपेला सुद्धा असंच झालं. तेव्हा मामाजींना माझा राग आला. ते मला म्हणाले, माझा बाप तुझ्या बाळतपणामुळे 7 वर्ष उपाशी राहिला, तर तू घरातून चालती हो. असं म्हणून हे मेलेलं मूल माझ्या ओटीत घातलं आणि मला हाकलून दिलं. नंतर मी इथे आले. आता जगून तरी काय करायचं आहे, असं म्हणून रडू लागले. तशी जोटिंगची बायको तिला म्हणाली, बाई तू भिवू नको, घाबरू नको. अशीच थोडी पुढे जा, तिथे तुला एक शिवलिंग दृष्टीस पडेल. बेलाचं झाड लागेल, तिथे एका झाडावर बसून राहा. रात्री नागकन्या देवकन्या 7 अप्सरा बरोबर घेऊन तिथे पूजेला येतील. पूजा झाल्यावर खीरपुरीचा नैवेद्य दाखवतील आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारतील. असं झाल्यावर मी आहे म्हणून म्हण. त्या तुला पाहतील. कोण कोटची म्हणून चौकशी करतील. तेव्हा तू सगळी हकीकत त्यांना सांग. ब्राह्मणाच्या सुनेने बर म्हटलं. तिथून उठली, पुढे गेली. तो एक बेलाचं झाड पाहिलं, तिथेच उभी राहिली. इकडे तिकडे पाहू लागली. तो जवळच एक शिवलिंग दृष्टीस पडले. तशी ती शेजारच्या झाडावर बसून राहिली. इतक्यात रात्र झाली. तशी नागकन्या देवकन्या आणि 7 अप्सरांच्या स्वाऱ्या सुद्धा आल्या. त्यांनी शिवलिंगाची पूजा केली, नैवेद्य दाखविला आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारलं. त्याचबरोबर ती खाली उतरली. मी आहे म्हणून म्हणाली. तेव्हा सगळ्यांनी मागे पाहिलं. त्यांना आश्चर्य वाटलं. तिची कोण कुठली म्हणून चौकशी केली. तिने सर्व हकीकत सांगितली. नागकन्या देवकन्यांनी तिच्या मुलांची चौकशी केली. तेव्हा अप्सरांनी ती दाखवली. पुढे त्यांना तिच्या 7 मुलांना जिवंत केलं आणि तिच्या हवाली केलं. पुढे तिला हे व्रत सांगितलं. 64 योगिनीची पूजा करायला सांगितली आणि मृत्यूलोकी हे व्रत प्रकट करायला देखील सांगितलं. तशी तिने विचारलं, याने काय होतं? अप्सरांनी सांगितलं, हे व्रत केलं म्हणजे मुलं बाळ दगावत नाहीत, सुखासमाधानात राहतात. पुढे ती त्यांना नमस्कार करून निघाली. ती आपल्या गावात आली. लोकांनी हिला पाहिलं. ब्राह्मणाला जाऊन सांगितले, भटजी भटजी तुमची सून घरी येत आहे. त्याला ते खोटे वाटले. अर्धघटकेने पाहू लागला. तो मुलं बाळ दृष्टीस पडू लागली. पाठीमागून सुनेला पाहिलं. तसा उठला, घरात गेला. मुठभर तांदूळ तांब्याभर पाणी आणलं. तांदूळ सुनेवरून आणि मुलावरून ओवाळून दिलं. हातपाय धुवून घरात आला. सर्व हकीकत सुनेला विचारली. तिने ती सारी सांगितली. पुढे सर्वांना आनंद झाला आणि मुलाबाळासहित सुखाने ती नांदू लागली. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. धन्यवाद. आता आपण आरती जाणून घेऊया. आता जाणून घेऊया 64 योगिनी माता आरती. ओम जय योगिनी माते,
ओम जय योगिनी माते, भक्तजनांच्या हृदयात तूच शोभते। ओम जय योगिनी माते, ओम जय योगिनी माते, शनमासिकेचे फळ देणारी 64 योगिनीची माऊली, भक्तांच्या कल्याणा तूच करते साऊली। ओम जय योगिनी माते, ओम जय योगिनी माते, त्रिगुणांची जननी तूच खरी शक्ती, भक्तांच्या मनातील इच्छा पूर्ण करते भक्ती। ओम जय योगिनी माते, ओम जय योगिनी माते, पार्वती रूपाने प्रगटलीस भक्तांच्या हृदयात, तुझ्या कृपेने मुलांचे जीवन होते सुखद। ओम जय योगिनी माते, ओम जय योगिनी माते, पिठोरी आमोशा दिवशी तुझीच आराधना, तुझ्या कृपेने मुलांचे आयुष्य होते धन्य। ओम जय योगिनी माते, ओम जय योगिनी माते, ओम जय योगिनी माते, ओम जय योगिनी माते, भक्तांच्या हृदयात तूच शोभते। ओम जय योगिनी माते, ओम जय योगिनी माते। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। रामकृष्ण हरी। जय जय रामकृष्ण हरी। ओम जय भगवते योगिनी